पालकमंत्री आरोपीला फाशीची शिक्षा आणि आम्हाला न्याय मिळावा, माझ्या पोटचा गोळा गेला एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं काहीसुद्धा नाही. एवढी आमची बातमी त्यांच्या पुस्तक पावसा, दुसरं काही नाही आमची अपेक्षा. काल आमच्यासोबत जी घटना झाली ना, माझे पती या दुनियातून गेलेत ना, आम्हाला काहीच नको, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. विलास गुलेची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांची पत्नी बजरंग सोनवणे यांच्या मुलाला फाशी द्या हा व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर परत ते कुटुंब माझ्यासोबत, या कुटुंबावरती पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मात्र ज्या काही त्यांची मागणी आहे त्या मागणी संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. काय मुख्यमंत्र्याकडे मागणी असणार आहे तुमची? न्यायाची अपेक्षा आहे, महाराष्ट्र सरकारकडून न्याय द्यावा ही मागणी असणार आहे. काल पंकजा मुंडेंनी वगैरे तुमच्यासोबत काही चर्चा केली का, किंवा सांगितलं का तुमच्या पतीला वगैरे न्याय मिळवून देऊत, किंवा मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिलं का, किंवा तुमच्या पतीला न्याय मिळवून देऊत? आई पण माझ्यासोबत आहेत. पत्नी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्या बोलू शकत नाहीत. आई, तुमची काय मागणी असणार आहे फडणवीस सरकारकडं? पालकमंत्री आरोपीला फाशीची शिक्षा आणि आम्हाला न्याय मिळावा, माझ्या पोटचा गोळा गेला एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं काहीसुद्धा नाही. एवढी आमची बातमी त्यांच्या पुस्तक पावसा, दुसरं काही नाही आमची अपेक्षा. काल पंकजा मुंडे असतील किंवा मुख्यमंत्री असतील, त्यांनी काही तुमच्याशी बोलले वगैरे का, असं काही ऐकण्यात आलं का तुमच्या? बरं. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र पत्नी सध्या पूर्ण त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काय बोलावं या प्रकरणामध्ये काही समजत नाही. तपास कशा पद्धतीमध्ये सुरू आहे हे देखील माहिती जे आहे ते या कुटुंबांना कुठल्याही प्रकारे माहिती नाही आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र प्रतीक्षेमध्ये हा तपास कशा पद्धतीमध्ये चालू आहे, बीडचे पोलीस अधीक्षक या संदर्भात काही माहिती देतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परत एकदा विलासच्या पत्नीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. खरं तर बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार एक महिलाच आहेत आणि तुम्ही देखील महिलाच आहात. एक महिला म्हणून एक पालकमंत्र्याकडे काय मागणी असणार आहे? आमच्यासोबत जी घटना झाली ना, माझे पती या दुनियातून गेलेत ना, आम्हाला काहीच नको, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांतता लागेल. धन्यवाद. या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या कुटुंबासोबत पूर्ण बीड जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे. जेवढे विधानभवनामधले आमदार आहेत, बरेच आमदार या मुद्द्यावर सभागृहामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत. सखोल चौकशी व्हावी या प्रकरणामध्ये. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा जरी आरोपी असला तरी त्याला सोडलं जाणार नाही, असं वक्तव्य जे आहे ते प्रत्येक आमदारांचं, मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं देखील येताना पाहायला मिळतं आहे. मात्र कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल, बजरंग सोनवणे यांच्या मुलाला आरोपी म्हणून आता बीडचं पोलीस प्रशासन हे ग्राह्य धरेल का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवींद्र शेपसोबत सूरज मीडिया, बीड.